इकडं एक वैजापूर तालुक्यातील मुलीचे वडील आलेले आहे. ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माझे. मुलीची जन्मतारीख काय? मुलीची जन्मतारीख 26/9/96 आहे. 96चा जन्म आहे. शिक्षण शिक्षण BSc झालेली आहे. BSc झालेलं आहे. बरं. काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे? स्थळाच्या बाबतीत अशी अपेक्षा आहे की तो 50-60 हजार रुपये महिना कमावणारा मुलगा पाहिजे. 50-60,000 रुपये महिना असावा. दिसायला सुंदर असावा. मुलीला जीव लावणारा पाहिजे. जीव लावणारा पाहिजे. प्रेम करणारा पाहिजे. हो असं स्थळ. मुलगी दिसायला कशी? मुलगी दिसायला सुंदर आहे. मुलगी सुंदर आहे तर साहजिक तिला अनुरूप सुंदर मुलगा पाहिजे. आणि मुलीचा काही घटस्फोट झालेला म्हणे. मुलीचा घटस्फोट झालेला आहे. तर मुलीचा घटस्फोट असा झालेला आहे का मुलगी एकदम खानदानी घराण्यातली आहे. पण त्या मुलाचे आई वडील पण चांगले होते. त्या मुलाने आई वडिलाला फसवून त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये तिथं त्यांनी आपलं अगोदरच लग्न केलेलं होतं. हो लग्न केलेलं होतं. ते फक्त आई वडिलाच्या समाधानाकरता त्यानं लग्न केलेलं आहे. मग त्याच्याकरता विनंती आहे की बाबा असं चांगला असं सुशिक्षित आणि मुलीची फसवणूक झाली. मुलीची फसवणूक. तो मुलगा असा आहे लॅपटॉपला अंगाला वगैरे काही हात लावून देत नव्हता. हे मुलीला समजलं होतं. पण मुलीचं कसं असतं दुसरा मुलगा कसा भेटन काय भेटन ह्या अपेक्षाने ती त्याच्याजवळ राहिली. पण लग्न त्याला समजलंच नाही. नंतर लग्न केलेलं समजलं आणि मग त्या मुलीनं निर्णय घेतला की पप्पा मला हे जे बाजूला व्हायचंय जे याच्या संग राहायचं नाही. म्हणून मी तो निर्णय घेतला आणि मी तो कोर्टामध्ये रीतशीर प्रमाणे घटस्फोट केलेला आहे. किती वर्षे राहिली मुलगी तरी? मुलगी सर्वसाधारण 2021 मध्ये लग्न झालेलं आहे त्याचं. तर ती मुलगी तिथं त्यांच्या मुलाच्या आई वडिलांकडे राहिली. हो त्याने नेलं नाही तिला सोबत. त्यांनी नंतर नेलं. 1 वर्षानंतर आम्ही त्याला फोर्स केला कारण ते मुलाचे वडील आई चांगल्या घराण्यातले होते. चांगले होते ते. पण मुलगा असा निघल्यामुळं त्यांनी ते सांगितलं की आपल्या इकडं वळण लागण्यासाठी आम्ही तिला इथं ठेवत आहे. पण त्या मुलाने नेलं बी तिकडं पुण्याला. तर तो अंगाला हात लावून देत नव्हता. लॅपटॉपला हात लावून देत नव्हता. मोबाईलला हात लावून देत नव्हता. फक्त तो ठेवायचा आणि डायरेक्ट म्हणायचा तुला कधी जायचं भजननगरला. असं तो त्याचं हे होतं. पण त्यांनी सांगितलंच नव्हतं आई वडिलाच्या धाकामुळं. खरं कारण त्यानं सांगितलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तुमची ही माहिती आपण YouTube Instaला टाकू. ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली. मुलीच्या बिचारीचा काही दोष नसताना तिला घटस्फोट घ्यावा लागला. आणि मुलाच्या त्या आई वडिलाचाही काही दोष नाही तुमच्या म्हणण्यानुसार. ते बिचारे चांगले होते. पण आता कसं आहे प्रेम प्रकरण आजकाल सगळीकडे चालू आहे आणि त्या प्रेम प्रकरणातून तुमची एक फसवणूक झाली. तर त्यातून आता तुम्हाला असा निर्व्यसनी समजदार श्रीमंत नसला तरी चालेल. फक्त जीव लावणारा प्रेम करणारा एक स्वतःचं घर असलेला शहरात राहणारा अनुरूप जोडीदार तुम्हाला पाहिजे. बरोबर ना? असा मुलगा जर कोणी असेल ज्याचं कुणीकडे बाहेर प्रेम प्रकरण नसेल, कोणाला धोका देणारा नसेल, दिलेला नसेल, त्यांनीच संपर्क करावा. 9403 41 40 87. कारण बिचारे आई वडील आधीच परेशान आहे. पहिल्याच धक्क्यातून आत्ताशी कुठेतरी बाहेर पडले. आता त्यांची मानसिकता दुसरं लग्न करण्याची झाली आणि त्यामुळं त्यांना श्रीमंतीची बिलकुल हवाच नाही. कुठली फार मोठी अपेक्षा नाही. फक्त खाण्यापुरतं जगण्यापुरतं त्याला पगार असावा आणि शहरात त्याचं स्वतःचं घर असावं आणि मुलगी दिसायला सुंदर असल्यामुळे एक अपेक्षा एक जोडा हा अनुरूप असावा. बाकी फार काही मोठी अपेक्षा नाही. असं कोणी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87 आणि माझा भाचा त्याचा नंबर आहे 9604 480 430 आणि दुसरा भाचा त्याचा नंबर आहे 74 98 98 69 79 आणि मुलाचा नंबर आहे माझा पार्थ सोनवणे
त्याचा नंबर आहे 84 21 25 29 44. हे माझे तिन्ही मुलं इथं ऑफिसमध्ये पूर्ण वेळ सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत सर्व्हिस देतात. मी स्वतः मुलीच्या घरी जातो. घरदार फॅमिली बघून अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करतो. असं आमचं कार्य आहे. ज्यांना आमचं कार्य योग्य वाटतं त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे.